आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। शाळेत असताना खेळायचे कबड्डी आणि नुसती खेळायचे नाही तर मी माझ्या टीमची कॅप्टन सुद्धा होती। राहू द्या दादासाहेब, काय ना मला कुणीच हरवू नाही शकत आणि ही गावाकडची गावंढळ मुलगी तर अजिबातच नाही। श्रीकांत सर, राहू द्या ना। कमळी तिच्या आबांसाठी औषधं घ्यायला आली आहे इकडं। ती उद्याच जाणार आहे गावाकडं। होय, जरा घाईनं आलोय। नाही 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 कवळी, खेळाडूंनी अशी खेळातनं कधीच माघार घ्यायची नसते। तू खेळाडू आहेस हे तुझी नजरच सांगते का मला? नाही आता मला बघायचंच आहे तू कबड्डी या खेळात किती निपुण असते। ठरलं तर बघ, उद्या सकाळी तुझी आणि दामिनीची कबड्डीची मॅच होईल। पारू, तू सगळ्यांना सांग या दोघींना साथ द्यायची म्हणून। हं? होय, पण सर तुम्हा मोठ्या माणसांमध्ये माझ्यासारखं गरीबाचं काय निभावं लागणार? कवळी, गरीब आणि श्रीमंत हा प्रश्नच नाही इथे। कबड्डी या खेळाचा आदर करणारी तू आणि त्या खेळाची चेष्टा करणारी दामिनी यांच्यात ही स्पर्धा असणार आहे। आणि उद्या विजय होणार आहे तो या खेळाचा। कमळी, श्रीकांत सर म्हणतात तर खेळ ना तू। हं. बरं ठीक आहे, मी तयार आहे कबड्डीची मॅच खेळायला। शाबास। दादासाहेब, म्हणजे उद्या ही कमळी तोंडावर पडणार हे नक्की। ऑल दी बेस्ट हा कमळी, तोंडावर पडण्यासाठी। नको, लक्ष नको देऊस, तयारीला लाग। ऑल द बेस्ट। कमळी, चल तुला स्वयंपाकघर दाखवते। चल। आहिल्या, आता ते काय ग मारुतीचा विचार करतेस ना? खरंच ग, पण मारुती इतकी वर्ष आपल्या बरोबर राहतोय, आपल्याकडे काम करतोय, पण आपल्या कधी लक्षातच आलं नाही की तो नाराज काय? श्रीकांत, मारुतीला पारूच्या लग्नाची काळजी वाटते आणि बरोबरच आहे। गेल्या काही दिवसात हा जो काही गोंधळ चाललाय ना, त्यात आपण पारूच्या लग्नाबद्दल पूर्णपणे विसरलो आणि आपण मारुतीला वचन दिलं होतं की पारूच्या लग्नाची जबाबदारी किर्लोस्कर घेतील म्हणून। हो ग, मला काय वाटतं, आपण शुभमंगल मॅरेज ब्युरो मधल्या मिसेस काटकर आहेत ना, त्यांना बोलावून घेऊ। ते पारूसाठी योग्य ते स्थळ सुचवतील आणि त्याच वेळेला मारुती आणि पारूला सुद्धा बोलवून घेऊ। म्हणजे कोण मुलगा आहे, कसा आहे, हे सगळं समोरासमोर लक्षात येईल ना। क्या बात आहे, मस्त आयडिया आहे। आपण करूया त्यांना फोन। आजच भाकऱ्या सोयऱ्यांच्या घरी टेकून येतो, म्हणजे कसं येळेत झालेलं बरं। बा, काय करतोयस तू? तू राहू दे ना, मी करते स्वयंपाक। वय बाजू। तुला काय वाटलं मी तुझ्यावर रागवलोय म्हणून स्वयंपाक करतोय? तसं नाहीये। हे बघ, या ज्या भाकऱ्या करतोय ना मी, ते आपल्या सोयऱ्यांच्या घरी पाठवणार आहे। बा, अरे काय काय गरज आहे या समद्याची? हल्ली कुणी करतं काय समद? अगं पारू, रीत असते ती। आता तुला तर माहितीये आईला मॅडम रीती भाती केवढ्या मानतात। आणि हे बघ, तुला आई नसली म्हणून काय झालं, ह्या रीती भाती करण्यात मी कुठं कमी पडलो नाही पाहिजे। तू अजिबात काळजी करू नको, या वेळेला समधी कसर भरून काढणार मी। हा मामा, काय अरे वा, आज काय पिठल्या भाकरीचा बेत आहे का? होय,
ग्रेट. चला मी पण जेवतो तुमच्यासोबत. हा म्हणजे तुम्हाला जेवायला वाढतो मी, पण ह्या भाकऱ्यात ना बंगल्यावर पाठवण्याकरता गेल्यात. नाही नाही, कशाला, मी इथेच बसतो जेवायला तुमच्यासोबत. नाही काय माहिती का, अशी पद्धत आहे, रीत आहे की मुलीकडनं मुलाच्या घरी भाकरी टेकवली ना म्हणजे लग्न पक्क झालं, स्वीकारलं गेलं असं समजते. आता ही भाकरी झाली आहे ना, ही भाकरी घेऊन मी आईला मॅडमच्या समोर जाणार आणि त्यांना सांगणार, ही माझ्या घरची रोटी आणि ही माझी बेटी, ही आता इथून पुढे तुमच्या हवाली. पारू चल ना, मला तुझ्यासोबत बोलायचं आहे. अगं माझ्याकडे काय बघती, त्यांचं काम असेल काहीतरी महत्वाचं. आणि हे बघ, इथून पुढं आदित्य बाबांनी जर का तुला बोलवलं तर मला विचारायची काय गरज नाही, जा जा. आलेच हा. आदित्य सर, बा आता काय ऐकणार नाही. बा आता बंगल्यात भाकरी टेकवायला आल्याशिवाय गप्प बसणार नाही. म्हणजे आता देवी यांना समजा खरं कळणार. आदित्य सर, मला नाही वाटत आपलं सत्य जास्त दिवस लपून राहील. सर, एक खोटं बोलायला दुसरं खोटं, दुसरं खोटं बोलायला तिसरं खोटं, हे असं नाही चालणार. एक दिवस असं नको वाटेल की आपलं प्रेमच खोटं बतं का काय. पारू काय बोलतीयस यार तू? आदित्य सर, माझं ठरलंय. काय? मी आता देवीयांसोबत खोटं बोलणार नाही. अरे पण सर, माझं मन मला खात राहत आहे, झोप लागत नाही मला रात्रभर. हे बघा, मी माझ्या देवीयांना फसवण्याचा विचार बी नाही करू शकत. माफ करा मला आदित्य सर, पण आता आपल्या नात्याचं जे काय बी होईल ना ते आपल्या घरच्यांनाच ठरवलं. म्हणजे आपल्या हातात काय बी नाही. परितोष आता माझ्यासाठी पैठणीची फॅक्टरी विकत घेणार, म्हणजे ह्या अशा साड्या वापरणं मी बंदच केलं पाहिजे. मी ना छान छान पैठणी साडी नेसली पाहिजे, म्हणजे जरा बिझनेस पार्टनर असल्याची फिलिंग येईल मला. आत्या बिझी आहेस का ग? आता मी परितोषची बिझनेस पार्टनर होणार आहे, म्हणजे बिझी तर असायलाच हवी. मला सुद्धा सवय करून घ्यायला पाहिजे बिझी असण्याची. अगं एवढा सोपा प्रश्न विचारलाय, त्यात पण काय विचार करतेस तू? हो किंवा नाही एवढीच उत्तर असू शकतात ना. नाही नाही, नेमकी कशात बिझी आहे ना याचा विचार करत होते. ठीक आहे, असू दे, मी बिझी. मला सांग, तुझं काही काम होतं का? मला ऍक्च्युली कडकडीत भूक लागलीये. नाही नाही, आणि काय आहे, मी सतत परदेशात फिरत असतो ना, त्यामुळे मला आपलं ऑथेंटिक इंडियन फूड मिळत नाही. म्हणजे आपलं मराठमोळं जेवण, खास करून पिठलं भाकरी. म्हणून मी इव. ऐक ना परितोष, तू आता मोठा बिझनेसमॅन आहेस. मी तर म्हणते तू हे सगळं महाराष्ट्रीयन पिठलं भाकरी वगैरे नको खाऊ. तू ना, तू कॉन्टिनेंटल, चायनीज आणि काय असतं बरं, इटालियन, असं काहीतरी फूड प्रेफर कर.